नमस्कार. डॉक्टर राजेश हरळ पाटील यांनी गुजरातहून पत्र पाठवलंय. एक भाकर तीन चुली ही कादंबरी वाचून त्यांच्या मनात आलेल्या भावना त्यांनी पत्र स्वरूपात कळवलेल्या आहेत. अहिल्यानगरचे हे सुपुत्र आहेत आणि गुजरातमध्ये पोटापाण्यासाठी गेली अनेक वर्ष वास्तव्य करून आहेत. ते लिहितात, प्रति देवा झिंजाड सर, एक भाकर तीन चुलीचे लेखक, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. सविनय प्रणाम. मुळात पत्रास कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही, परंतु मला आपले पुस्तक वाचताना एकाही पानाबरोबर डोळे भरून आल्याशिवाय राहिलेच नाही. खरं तर आपण आपले संपूर्ण दुःखमय जीवन लिहिताना इतके वास्तव चित्रण उभे केले आहे की प्रत्येक वाचक त्याच्या बालपणात जातो आणि स्वतःही कादंबरी अक्षरशः जगतो. खरे तर असे म्हणतात की देव प्रत्येकाच्या घरी येऊ शकत नाही, म्हणून देवाने आई पाठवली आणि तीच आई देवासारखे सर्वांचे रक्षण करत असते. आपण आपले संघर्षमय आयुष्य, कथेची नायिका पारू, तिच्या आयुष्याची झालेली आबाळ, झालेले अपमान, समाजाची मानसिकता, जातीयवाद आणि स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाला विचार करायला लावणारी अशी आपली जीवनकथा वाचताना मला जाणवत राहते. त्यामुळे ही कादंबरी खाली ठेवावी असे वाटत नाही. विशेषतः आपण पारनेर सारख्या दुष्काळी भागातून आलात आणि जसे मला कळते, म्हणजे मीही 1978 मधील जन्माचा आहे, तेव्हापासून गरिबी, दुष्काळ खूप जवळून पाहिलाय. अहमदनगर सारख्या दुष्काळी भागातील, विशेषतः पारनेर नगर, पाथर्डी या तालुक्यातील जनता जितके कष्ट करते तितके कष्ट मला नाही वाटत इतर कोणी करत असेल. त्यांच्या इतकी चिकाटी, प्रामाणिकपणे काम करण्याची ताकद, आणि जसे की पारनेर म्हणजे शिक्षकांचा तालुका, गोदी कामगार या आणि अनेक क्षेत्रात काम करत आहेत असं मला वाटतं. खरं तर आपले पुस्तक वाचताना आपण समाजाचे चित्रणच उभे केले आहे. जसे की मराठे म्हणजे श्रीमंतच, त्यांना गणवेश कशाला? म्हणजे 26 जानेवारीला जे फुकट गणवेश द्यायचं शासन, तर त्यावेळेस मराठ्यांना गणवेश दिला जायचा नाही, त्यासाठी त्यांनी ही टिप्पणी केलेली आहे. मराठे म्हणजे श्रीमंतच, त्यांना गणवेश कशाला? मराठे म्हणजे इज्जत, त्यांना वाजंत्र्याचं काम कशाला द्यायचं? या आणि अनेक प्रसंगातून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि अनेक दाखले देऊन आपण कादंबरी परिपूर्ण केली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. मुळात आपली कादंबरी वाचताना मला सर्वप्रथम आठवल्या त्या आदरणीय सिंधुताई सपकाळ. खरोखर त्यांच्या एवढी उपेक्षा आपल्या आईवर आणि आपणावर आली असं मला वाटतं. खरं तर आपली आई समाज व्यवस्थेविरोधात कशी काय लढली हे न समजण्यासारखं आहे. एवढी ताकद, सहनशीलता कशी काय आली असेल? सर्व मोलमजुरी करत, उपाशी तापाशी राहून मुलाला शिकवण्याची तळमळ आज एका तरी घरात दिसते का? आजच्या या हरवत चाललेल्या वाचन संस्कृतीमध्ये आपण आपली कादंबरी मैलाचा दगड ठरावी असे मला वाटते. मुळात मी स्वतः पशुवैद्यकीय अधिकारी असल्यामुळे दररोज ग्रामीण भागात शेतकरी मजूर यांच्याशी प्रत्यक्ष संबंध येत असतो. आणि खरंच आजही आपली आई आणि बबू मला अनेक व्हिजिटमध्ये दिसतात. एका बाजूला खूप पैसेवाला समाज, तर एकीकडे खूप गरिबी, आणि ही दरी वाढतच चालली आहे. हे सर्व समाज सुधारण्यासाठी आपली कादंबरी घरोघर पोचावी असं मला खूप वाटतं. आजपर्यंत वाचलेल्या आणि संघर्ष करून काहीतरी करून दाखवलेल्या व्यक्तींमुळे अनेक व्यक्ती मोठ्या पदांपर्यंत पोहोचतात. जसे की आपले पारनेर तालुक्यातील आदरणीय विष्णू आवटी, IRS, त्यांनी लिहिलेले नाना मी साहेब झालो हे पुस्तक, माझे मित्र श्री विजय कलांगे यांचे IAS आजचा दिवस माझा, तसेच IAS राजेश पाटील यांचे ताई मी कलेक्टर वैनू ही पुस्तके, आणि आपले एक भाकर तीन चुली म्हणजे समाज घडवणारी पुस्तके आहेत. ती प्रत्येक वाचकाकडे असायलाच पाहिजेत, तरच आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे जातील असे मला वाटते. धन्यवाद. तसदीबद्दल क्षमस्व. आपण आपले एखादे हस्तलिखित पाठवावे ही त्यांची विनंती आहे, कारण त्यांना तो छंद आहे हस्तलिखित गोळा करायचा. ताकामध्ये त्यांनी लिहिले, आदरणीय देवा झिंजाड सर, अजून एक विनंती आहे की आपल्या पुस्तकात आपली आई, आपण याबद्दल आणि आपल्या 7वी पर्यंतच्या शिक्षणाची आणि केलेल्या कष्टाची, जगण्यासाठी केलेल्या धडपडीतून प्रत्येकास नवी प्रेरणा मिळते. परंतु मला वाटते की त्यानंतरच्या आपल्या आयुष्याचे
सगळे चित्रण आम्हा वाचकांस माहिती असायला व्हावे, कळावे, म्हणून आपण आपल्या आईच्या व आपल्या प्रेरणादायी आयुष्याची एक भाकर तीन चुलीचा पार्ट 2 अर्थात उत्तरार्ध आपण लिहून वाचकांपर्यंत पोहोचवावा ही आपणास विनंती आणि शुभेच्छा. आपली ग्रामीण भाषा शैली पूर्ण मला तर बालपणच आठवले, तरी आपण असा एक प्रयत्न नक्की करावा. आणि अजून मला आपल्या नगर जिल्ह्यातील नगरी ऊसतोड कामगार व त्यांच्या आयुष्यावर आपणास लिहिण्यासाठी विनंती आहे. आणि सगळ्यात महत्वाचा त्यांनी जो संदेश दिलाय तो वाचा. आजच्या नवीन धर्मवेड्या भारतातील समाज सुधारणेसाठी आपले पुस्तक आणि आपल्यासारखे विचार प्रत्यक्षात उतरवण्याची खूप गरज आहे. प्रत्येक आई व मुलाने वाचावी अशी कादंबरी. डॉक्टर राजेश हराळ पाटील, गुजरात. राजेश दादा, आपला हस्ताक्षरातला अभिप्राय वाचून माझे तर डोळे भरून आले. असे खूप अभिप्राय आहेत, पण ज्यावेळेस आपल्या नगरच्या मातीतल्या माणसाचा अभिप्राय येतो त्यावेळेस ऊर भरून येतं. कारण गावातला गावाला कधी आवडत नाही अशी म्हण आहे. तसंच आपल्या गावातून तालुक्यातून ज्यावेळेस अभिप्राय येतात त्यावेळेस मात्र ह्या म्हणीला छेद दिला जातो असं मला वाटतं. त्यामुळं आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि हे पत्र मी काळजात जपून ठेवतो. आणि आपण सांगितल्याप्रमाणे ह्या पत्राला मी लिखित स्वरूपातच तुम्हाला गुजरातच्या पत्त्यावर पत्र पाठवतो. कारण आपल्यासारख्या असंख्य वाचकांच्या अभिप्रायांमुळेच एक भाकर तीन चुली इतकी सर्वदूर पोहोचू शकली. आज तिची हिंदीत सुद्धा आवृत्ती आलेली, लवकरच इंग्लिशमध्ये येते, लवकरच कन्नडमध्ये येते. हे सगळं वाचकांच्या आशीर्वादामुळं आणि प्रेमामुळेच घडतंय याची मला पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळं मी आपल्यासारख्या असंख्य वाचकांच्या कायम ऋणात राहतो. धन्यवाद.